नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवलेली आहे मटर आणि पनीरची झणझणीत आणि चमचमीत अशी डिश. आणि ही डिश बघून तुम्हाला नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल. तर चला, जराही वेळ न घालवता ही डिश आपण कशी बनवलेली आहे त्याची सुरुवात करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज 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 स्किप करू नका. आपण सर्वप्रथम घेतलेलं आहे ओल्या मसाल्याचे साहित्य. इकडे आपण घेतलेले आहेत तीळ, धणे, लाल मिरच्या, त्याचबरोबर 2 टमाटर घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेली आहे, कांदे घेतलेले आहेत, कांदे 2 घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे आपण भाजलेलं, आणि त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे कोथिंबीर. इकडे आपण टमाटर आणि लसूण अद्रक घेतलेलं आहे, आणि कोथिंबीर इकडे तुम्ही पाहतात आपण फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व वाटणाचा, आपल्या ओल्या वाटणाचा जिन्नस झालं. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे पनीर 250 ग्रॅम, म्हणजेच कॉटेज चीज. पनीर मटर म्हटलं तर पनीर तर आपल्याला लागणारच आहे. त्याच्यानंतर आपली मेन डिश असणार आहे, म्हणजे मेन इन्ग्रेडियंट असणार आहे वाटाणे. ते पण आपण 250 ग्रॅम घेतलेले आहे. फ्रेश असे मार्केटमधून आणलेले वाटाणे आहेत. तर हे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण स्टेपला सुरुवात केलेली आहे. 1 चमचा तेलामध्ये आपण भाजणीला सुरुवात केलेली आहे. तर आपण हे जे मसाले घेतलेले आपण ओल्या वाटणाच्या प्रिपरेशनसाठी, तेच आपण आता भाजून घेणार आहोत आणि ते मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत, जेणेकरून आपला बेस जो कर्रीचा टेक्स्चर येणार आहे, जो रस्स्याचा टेक्स्चर येणार आहे, तो एकदम झणझणीत आणि भन्नाट व्हावा एकदम. तर तुम्ही बघू शकतात कांदा, टमाटर, इकडे लसूण आहे, अद्रक आहे, धने आहेत, त्याचबरोबर मिरच्या आहेत लाल, आणि टमाटर आहेत. तर हा झाला आपला बेस तयार. हे आपण वाटण काढून घेतलेलं आहे. इकडे आहे मीठ, हळद घेतलेली आहे 1 चम्मच, आपण 1 चम्मच मालवणी मसाला घेतलेला आहे, आणि 1 चम्मच घेतलेला आहे आपण रेड चिली पावडर. इकडे आपण बघू शकता साईडला आपण कढीपत्ताही घेतलेला आहे. हा जो आपण वाटणाचा मसाला केलेला आहे, या पद्धतीने बोलतात ना की ढाब्यावर जशी आपल्याला मटर पनीर भेटतं त्याच पद्धतीने आपण बनवलेलं आहे. तर या पद्धतीने नक्की तुम्ही तुमचा वाटणाचा प्रिपरेशन करून बघा. सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, 2 ते 3 चमचे तेलामध्ये आपण पनीर जे आहे, ज्याला कॉटेज चीज म्हणतो, ते फ्राय करून घ्यायचं आहे. आणि ते फ्राय करण्यासाठी फक्त 5 ते 6 मिनटं लागणार आहे, जास्त वेळ लागणार नाही. तर ते फटाफटमध्ये आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. तर पनीर फ्राय करत असताना आपण जो वाटणाचा मसाला आहे तो काढलेला आहे. तर हे जे चंक्स आहेत आपण तेलामधले थोडे सेपरेट करून घेत आहोत. तर मस्तपैकी आपल्याला पनीर ब्राऊन करून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला जाळायचं नाही आहे. इकडे आपण त्याच तेलामध्ये ॲड केलेले आहे कांदा, कढीपत्ता. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला आता फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि कोणाकोणाला मटर पनीरची रेसिपी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. पनीर म्हटलं तर एक प्रोटीनचा सोर्सच आला, आणि पनीर म्हटलं तर माझी तरी भरपूर फेवरेट डिश आहे. तर कोणाकोणाची फेवरेट डिश आहे त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. इकडे आपण ॲड केलेलं आहे मटर. आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं 2 ते 3 मिनटासाठी. इकडे ॲड केलेलं आहे मीठ. आता इथे सगळे मसाले आपल्याला 1 बाय 1 ॲड करत जायचं आहे. मीठ घेतलेलं आहे आपण चवीनुसार. आणि हे बघत असताना जरूर मुंबई की राई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट भरपूर महत्त्वाचा आहे. इकडे आपण घेतलेली आहे हळद 1 चमचा. येस, तुमचा सपोर्ट भेटत आहे, त्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचत आलेलो आहे. परंतु अजून सपोर्टची गरज आहे, तर जरूर सबस्क्राईब, लाईक, शेअर्स करायला विसरू नका. इकडे घेतलेला आहे लाल मिरची पावडर 1 चमचा. तर हे सगळं आपण जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे. मालवणी मसाला घेतलेला आहे. भरपूर सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंधही भरपूर छान आलेला आहे. आपण जे पनीर घेतलेलं आहे ते आपण सेपरेटली ठेवलेलं आहे. पनीरला आत्ताच आपण हात लावायचा नाही आहे, कारण की पनीर आपण ऑलरेडी फ्राय करून घेतलेलं आहे. इकडे आपण वाटणाचा मसाला ॲड केलेला आहे, ज्याने आपली ग्रेव्ही ची कन्सिस्टन्सी, जो टेक्स्चर असणार आहे, एकदम थिक बनणार आहे मस्तपैकी, जेणेकरून तो राईसबरोबरही खाता येईल, भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा रोटीबरोबरही खाता येईल. आणि अशाच पद्धतीने रेस्टॉरंट किंवा हॉटेल्समध्ये पण अशाच पद्धतीने बनवतात. तर जरूर या पद्धतीने हा मसाला वापरा, जेणेकरून तुमच्या घरच्यांची शाबासकी तुम्हाला भेटेल. तर हा मसाला आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा. तर 5 मिनटासाठी आपण फ्राय करून घेतलेला हा मसाला तुम्ही बघू शकता.
आता ह्याच्यामध्ये आई ॲड करणार आहे पाणी. तर हा मसाला ऑलमोस्ट फ्राय झालेला आहे इकडे. आणि इकडे आपण ॲड केलेलं आहे 1 कप पाणी. आता ह्याला थोड्या वेळानं आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे, कुक होऊ द्यायचं आहे, सिमर होऊ द्यायचं आहे. तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपण पनीर ॲड करणार आहोत. तर थोड्या बुडबुड्या येऊ द्यायच्या आहेत आपल्याला इकडे. पनीर आपल्याला आत्ताच ॲड करायचं नाही आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही करी ठेवायची आहे, जेणेकरून हळूहळू तो बॉईल झाले पाहिजे करी. आणि त्यामुळेच तो जो टेस्ट आहे तो एनहॅन्स होतो, तो वाढतो. इकडे आपली आता करी चांगलीच बॉईल झालेली आहे. आता हे आपण कॉटेज चीज म्हणजेच पनीर ॲड करत आहोत. पनीर तुम्ही बघू शकतात ब्राऊन कलरचं झालेलं आहे. तर ते आपल्याला जास्त वेळ आपल्याला करीमध्ये ठेवायचं नाही आहे, म्हणजे किंवा बॉईल करून घ्यायचं नाही आहे, कारण की ते तुटण्याची शक्यता असते. ही एक टिप तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता हे आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटासाठी बॉईल होऊन द्यायचं आहे आणि ही डिश आपण सर्व करून घेणार आहोत. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. इकडे आपण ॲड केलेली आहे कोथिंबीर, बुडबुड्या कट आणि तर्रीही छान झालेली आहे. जरूर या पद्धतीने ही डिश तुम्ही करून बघा तुमच्या घरी, नक्कीच तुम्हाला आवडेल. आता मस्तपैकी रेडी झालेली आहे. आता ही डिश आपण घेणार आहोत, एका साईड डिशमध्ये काढून घेणार आहोत. ही बघा किती सुंदर पनीर, वाटाणा, तर्री, तो रस्सा आणि त्याच्यावरची कोथिंबीर, एकदम झणझणीत अशी टेस्ट झालेली आहे. चमचमीत असं बोलतात ना की जेवण होणार आहे. चपाती असो, रोटी असो, राईस असो, त्याच्याबरोबर एकदम मस्त अशी टेस्ट लागणार आहे. तर मित्र हो, नक्की या पद्धतीने करून बघा आणि मुंबईकराई चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. जरूर हा व्हिडिओ तुम्ही ट्राय करा. व्हिडिओतले जे तुम्ही जे कमेंट्स पाठवता त्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. परंतु आपल्याला अजून सपोर्टची गरज आहे, तर सपोर्ट करायला विसरू नका. मुंबईकराई चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा पनीर वाटाण्याचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की आम्हाला कळवा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.